जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघू भूमिती टॉपिक. त्यामध्ये बघणार आहे आपण पोलीस भरतीमध्ये आलेले 2023 आणि 2021चे क्वेश्चन. तर बघू, पहिला क्वेश्चन काय आहे, त्याच्यामध्ये एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते. आता काय म्हणते, हा चौरस आहे म्हणते, याची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला, परिमिती दिलेली आहे आपल्याला 84 सेंटीमीटर दिलेली आहे. 84 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलं काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर काय राहते, परिमितीचा फॉर्म्युला काय राहते, 4a राहते. किती राहते, 4a. 4aची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याजवळ, 84 सेंटीमीटर दिली. तर एची व्हॅल्यू किती येणार, आता बघा, हे 4ने याला भाग देऊन द्यायचा, 4 2 8, 4 1 4. तर एची व्हॅल्यू किती आली, 21 सेंटीमीटर आली. किती आली, 21 सेंटीमीटर. हे काय, ए काय राहते, भुजा. भुजाची व्हॅल्यू किती आली आपली, 21 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं आता, चौरसाचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचा फॉर्म्युला काय राहते, चौरसाचे क्षेत्रफळ काय राहते फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला राहते ए स्क्वेअर राहते. काय राहते, ए स्क्वेअर. आता आपल्याजवळ एची व्हॅल्यू किती आलेली आहे, 21 आलेली आहे. किती आलेली आहे, 21 आली आहे. तर मग आता 21चा स्क्वेअर करू नका. 21चा स्क्वेअर किती येते, 441. किती येते, 441 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हे झालं त्याचा ॲन्सर. आपल्याला दुसरा क्वेश्चन विचारला आहे, ABCD चौकोनाचे क्षेत्रफळ काय म्हणते. असं काय दिलेलं आहे आपल्याला, असा एक चौकोन दिलेला आहे. काय दिलेलं आहे, ABCD, A B असा चौकोन दिला आहे, ABCD. हां, X आणि X ची विचारला आपल्याला क्षेत्रफळ काय आहे म्हणते. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारला आहे. परंतु एक इथं मिसिंग व्हॅल्यू आहे, तर इथं काय असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे होते. ठीक आहे, तिथं क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही आहे, पण इथं 2 असायला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला विचारला आहे याची क्षेत्रफळ किती. तर आता कसं काढायचं क्षेत्रफळ, आता बघा, हे काय राहते याची, बघा आता इथं काय राहते, 1 ट्रिपलेट राहते, हा 1 1 आणि हा काय रूट 1 1 √2चा काय राहते, इथं ट्रिपलेट राहते. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, आता आपल्याला 1ची व्हॅल्यू काढायची आहे. √2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 दिलेली आहे. √2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 दिलेली आहे. तर आपल्याला 1ची व्हॅल्यू किती काढायला लागेल, मग आता 1ची व्हॅल्यू काढायसाठी मग आपल्याला काय करायला लागेल, याला √2ने भागा लागेल. ठीक आहे. तर आपली 1ची व्हॅल्यू निघून जाते. मग आता √2ने याला भाग दिला तर किती येते, खाली √2ने गुणा करून द्यायचा, वरती √2ने करायचा. मग √2 गुणेला √2 किती होते, 2 होते. 2 2 कॅन्सल. याची व्हॅल्यू किती आलेली आहे, मग 1ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, √2 आलेली आहे. किती आली आहे, √2 आलेली आहे. मग आपल्याला विचारलं काय आहे, आता चौरसाचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय राहते, चौरसाचे क्षेत्रफळ त्याचा फॉर्म्युला राहते आपला ए स्क्वेअर राहते. काय राहते, ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची आता एची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, √2 आलेली आहे. √2चा स्क्वेअर किती होते, √2चा स्क्वेअर केल्यावर येते 2. तर आपलं उत्तर काय, 2 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, 2 चौरस सेंटीमीटर. ते तिसरा क्वेश्चन आहे, एक समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेंटीमीटर व 14 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. आता काय दिलेला, समभुज चौकोनाचे काय म्हणते, समभुज चौकोन, समभुज चौकोन, समभुज चौकोनाचे कर्ण दिलेला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण दिलेला आहे. कर्ण काय दिलेला आहे, पहिला कर्ण 10 सेंटीमीटर दिलेला आहे, दुसरा कर्ण काय दिलेला आहे, 14 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे, हा काय आपला कर्ण दिलेला आहे. हा काय पहिला कर्ण, हा काय दुसरा कर्ण. आता काय विचारलं आपले, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय राहते, हाफ कर्ण 1
कर्ण 1 गुन्हेला काय राहते कर्ण 2, याचा काय करायला लागते आपल्याला गुणाकार करायला लागते. आता कर्ण 1 किती आहे 10, कर्ण 2 किती आहे 14, गुणून टाकायचं. बे एक बे, बे पंच 10, 14 पाची किती होते 70. उत्तर किती आलं मग आपलं 70 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हे काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे. चौथा क्वेश्चन आहे, एका चौरसाची परिमिती 88 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती म्हणते. आता हा चौरसाची परिमिती, हा काय झाला चौरस. ठीक आहे, याची परिमिती किती दिलेली आहे, परिमिती दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे परिमिती 88 सेंटीमीटर आहे. किती आहे 88 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, याची भुजा म्हणजे बाजूची बाजू काढायची, याची काय काढायची आपल्याला बाजू काढायची म्हणजे भुजा काढायची याची. तर बघा आता याचा फॉर्म्युला काय राहते, परिमितीचा 4a राहते म्हणजे 4 भुजा राहते. तर त्याचा फॉर्म्युलामध्ये आपल्याला परिमिती किती दिलेली आहे 88 सेंटीमीटर. तर आपल्याला 4 नेले भागून द्या, 4 एक 4, 4 दुने 8, 4 दुने 8, किती झाला याची व्हॅल्यू किती आली मग 22 सेंटीमीटर. म्हणजे आपली भुजाची व्हॅल्यू किती आलेली आहे 22 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे आपल्याला विचारलं काय आहे त्याच्यातनी बाजूची लांबी किती आहे, तर मग आपली बाजू किती आहे 22 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्याचा नंतरचा 5वा क्वेश्चन आहे, एका चौकोनाच्या 4 कोनाचे मापाचे प्रमाण 2:3:2 आहे तर तो चौकोन पुढीलपैकी कोणता आहे म्हणते. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे 2:3:3 असा 2 दिलेला आहे म्हणते. हां, तर तो चौकोन कोणता आहे म्हणते. तर आपल्यामध्ये ऑप्शन काय दिलेला आयात दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय चौरस दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेला आहे समलंब चौकोन दिलेला आहे. समलंब चौकोन दिला आहे आणि काय दिलेला आहे समभुज चौकोन दिलेला आहे. ठीक आहे, भुज चौकोन दिलेला आहे. तर आपल्याला विचारलं 2:3:2 हा अनुपात असलेला खालीलपैकी कोणता चौकोन आहे म्हणते. तर आपल्याला बघा आता समभुज चौकोनमध्ये काय राहते, ज्याच्या चारही बाजू काय राहते समान राहते. म्हणजे काय याच्या चारी, हा समभुज चौकोन आहे, याच्या काय चारही बाजू काय राहते समान राहते. म्हणजे हे 90 हे 90 हे 90 हे 90 म्हणजे समभुज चौकोनामध्ये चारही बाजू समान राहते. आता आयातीमध्ये तसंच राहते, याच्या काय राहते चारही बाजू काय राहते 90-90च्याच राहते. हां, त्याच्यानंतर चौरसच्या बी चारही बाजू काय राहते 90-90च्या राहते. हां, त्याच्यानंतर काय समलंब चौकोन, याच्या काय राहते 2 बाजू समान राहते, हे बाजू समान राहते आणि हे बाजू एकामेकाच्या समान राहते. म्हणजे हे काय समलंब चौकोन राहते. तर मग आपले उत्तर काय आहे त्याच्यातनी समलंब चौकोन आहे. म्हणजे ज्याच्या दोन्ही बाजू काय, आता ह्या बाजू समान आहे आणि ह्या बाजू समान आहे, 2 बाजू समान आहे. याच्या काय चारही बाजू समान आहे, फक्त याच्यात 2 बाजू समान आहे. आणि उत्तरमध्ये आपल्याला विचारलं काय कोणत्या चौरसाचे अनुपात म्हणजे या रेशोमध्ये येते म्हणते. तर आता समलंब चौकोनाचाच अनुपात या रेशोमध्ये येणार. तर मग आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी समलंब चौकोन. ठीक आहे, सहावा क्वेश्चन आहे, एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर किती फरशा बसवाव्या लागतील म्हणते आपल्याला. तर सभागृहाची लांबी किती आहे, लांबी किती आहे आपल्याजवळ 20 मीटर आहे. ठीक आहे, नंतर रुंदी किती आहे आपल्याजवळ 17 मीटर आहे. ठीक आहे, आणि आपल्याला किती सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा लावायच्या आहे. तर मग काय करायचं, जेवढा मीटर लावायचा आहे त्याला काय करायचं लांबीला आणि रुंदीला काय द्यायचं भाग देऊन द्यायचा. म्हणजे आता अर्धा मीटरच्या लावायचा तर 1/2 भाग द्यायचा, LB 1/2 भाग द्यायचा. आता हे 2 आणि याचा काय करायचा मग पूर्ण याचा गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे,
तर आता बघा, आता हा 2 इथं गेल्यावर काय होणार, वरतं गेल्यावर हा गुणाकारमध्ये चालला जाईल, हा 2 इथं जाऊन जाईल, मग आता किती होणार इथं 40 मीटर जाईल. ठीक आहे. इथं काय इकडे गुणाकारमध्ये चाललं जाईल, 17 दुने काय होणार आहे 34 होऊन जाईल. आता 40 गुणिले 34 केले तर आपले आन्सर किती येते बघा. आता 4 चौक 16, 6 हातचा आला 1, 4 त्रिक 12, 12 ने 1 13, हे 0 जच्या तसं, मग आपलं आन्सर किती आलं 1360 आलं. आन्सर किती आला मग आपला 1360. सातवा क्वेश्चन आहे, चौरस व समभुज चौकोन या चौकोनाचे कर्ण परस्परांना असतात. तर काय असतात, लंब दुभाजक असतात. काय असतात, लंब दुभाजक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तर आपला काय 8वा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील म्हणते. आता हा एक क्वेश्चन त्याच प्रकारे आहे. लांबी किती आहे आपल्याजवळ, लांबी दिलेली आहे 15 मीटर. हां, रुंदी किती दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आपल्याला 10 मीटर. आणि किती मीटर बाजूच्या फरशा लावायच्या आपल्याला 0.25. तर मग आले काय करायचं, 0.25ने इथं भाग देऊन द्यायचा. ठीक आहे. इथे 0.25ने इथं भाग देऊन द्यायचा. ठीक आहे. आता काय करायचं, ह्या सगळ्या संख्याचा काय करायचा, गुणाकार करून टाकायचा. आता बघा, आता इथं काय 2 पॉईंट आहे, 2 घर सोडून 2 पॉईंट आहे, म्हणजे इथं हे काटायला तर इथं काय करायचं, मग 2 शून्य वाढून द्यायचं. इथं किती 2 घरं आहे ना, तर मग इथं 2 शून्य वरतं वाढून घ्यायचं आहे. इथं भीतीचं पॉईंट सोडून किती घरं आहे, 1 2, हे पॉईंट काढून द्यायचं, वरतं काय 2 शून्य वाढून घ्यायचे. ठीक आहे. आता भाग द्यायचे, 25 एक 25, 25 चौक 100. ठीक आहे. 25 एक 25, 25 चौक 100. ठीक आहे. आता काय 15 गुणेला 4 किती होते, 15 चौक 60 गुणेला 10 गुणेला 4, 10 चौक किती होते 40 गुणेला. ठीक. आता याचा गुणाकार करायचा, 6 चौक 24. मग आपलं उत्तर किती आलं, 2400 आलं. किती आलं उत्तर आपलं, 2400 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 9वा क्वेश्चन आपल्याला, चौरसाची बाजू 10% वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल म्हणते. तर बघा, चौरसाची बाजू काय राहते, ए राहते. ठीक आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची बाजू 10% वाढवले म्हणते, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल म्हणते. बाजू राहते ए आणि क्षेत्रफळ काय राहते, ए स्क्वेअर राहते. काय राहते, ए स्क्वेअर राहते. म्हणून आता याच्यात आपण काय करत असतो, एक्स करत असतो, एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय भागिले काय असतं 100 करत असतो. ठीक आहे. ह्याच्यात मी फॉर्म्युला वापरायचा. बघा, आता एक्स काय पहिले काय म्हणते, 10% वाढले म्हणते. 10 प्लस 10% प्लस 10 प्लस 10 गुणेला काय करायचे 10 भागिले काय करायचे 100. ठीक. आता बघा, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले, इथं उरला किती 1, 10 10 20 प्लस 1 किती झाले 21. मग आपला आन्सर किती आला 21% आलं. आन्सर किती आला मग आपला 21% आला. ठीक आहे. तसाही जर क्वेश्चन नाही समजला असेल तर मग काय करायचं, काय म्हणते आता याच्यातनी 10% वाढले म्हणते. हां, 100वर किती वाढले 10 वाढले. किती वेळा स्क्वेअरमध्ये वाढत असते ना, मग याचा काय करायचा, 10वरून किती होऊन राहिले 11 होऊन राहिले. आता काय करायचं, 10चा स्क्वेअर किती होते 100, याचा स्क्वेअर करून टाकायचा. 11चा स्क्वेअर किती होते 121, तर मग किती वाढले 100वर 21% वाढले. तर आपलं उत्तर किती आहे 21% वाढले. ठीक आहे. हेही करू शकता. त्याचे 12वा क्वेश्चन आहे आपल्याला, एका चौरसाची कर्णाची लांबी म्हणते 12√2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती म्हणते. काय म्हणते, हा चौरस आहे, त्याचे कर्ण काय आहे, मधातले जे रेष राहते हा काय राहते कर्ण राहते. कर्णाची आपल्याला किती दिलेली आहे लांबी 12√2 दिलेली आहे. किती आहे 12√2 दिलेली आहे. तर आपल्याला विचारले चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची परिमिती किती म्हणते. तर बघा, आता काय राहते, हे काय राहते 1 राहते, याच्यासमोरची व्हॅल्यू हे राहते 1, याच्यासमोरची व्हॅल्यू, आणि इथं काय राहते √2 राहते. ठीक आहे.
हे लक्षात ठेवून द्यायचं. आता आपल्याला सांगा √2ची व्हॅल्यू किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. √2ची व्हॅल्यू किती आहे, 12 सेंटीमीटर. तर 1ची व्हॅल्यू किती येणार आहे, 12 सेंटीमीटर येणार आहे. ठीक आहे, इथं काय 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपली बाजू किती आलेली आहे, 12 सेंटीमीटर आलेली आहे. मग आपल्याला विचारला काय, परिमिती विचारलेली आहे. काय विचारलं, परिमिती विचारली. ठीक आहे, परिमिती विचारली तर परिमितीचं सूत्र काय राहते, 4a राहते. 4 आपल्याजवळ बाजू किती आलेली आहे, 12 सेंटीमीटर. 12 नेले गुणून टाकायचं, 12 × 48 सेंटीमीटर. आपलं उत्तर काय आहे, मग परिमिती आली आपली 48 सेंटीमीटर आली. ठीक आहे, त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ म्हणते 289 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची बाजू किती म्हणते. चौरसाचे क्षेत्रफळ काय राहते, आता सांगितलं आहे a² राहते. काय राहते, बाजूचा स्क्वेअर राहते. बाजू स्क्वेअर राहते. आता विचारलं आपल्याला बाजू स्क्वेअर किती दिलेला आपल्याला, हे आली बाजू म्हणाली तर सॉरी इथे गेली बाजूचा स्क्वेअर राहते. काय राहते, बाजूचा स्क्वेअर. आता आपल्याला बाजू काढायची आहे, बाजूचे स्क्वेअर किती दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 289 दिलेलं आहे. तर मग बाजू किती येणार, याचं अंडररूटमध्ये चाललं जाईने. ठीक आहे, तर मग बाजू येणार आपली 17 सेंटीमीटर. उत्तर काय मग आपलं 17 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे. आता आपल्याला विचारलं बाजू किती दिलेली आहे, बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. आपल्याला विचारलं चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं. चौरसाचं क्षेत्रफळ काय राहते, बाजूचा स्क्वेअर राहते. काय राहते, बाजूचा स्क्वेअर. आता बाजूचा स्क्वेअर किती दिलेला आहे आपल्याला बघा, बाजू किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. आता बाजूचा स्क्वेअर किती येणार, मग 12चा स्क्वेअर किती येणार, मग 144 चौरस सेंटीमीटर. आपला 144 चौरस सेंटीमीटर. आन्सर काय मग आपलं 144 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय विचारलं, 13वा क्वेश्चन आहे, एका चौरसाची एक बाजू 7.7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती म्हणते. एक चौरसाची बाजू किती आहे, एका चौरसाची बाजू किती आहे, 7.7 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे काय काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ विचारलं आपल्याला. क्षेत्रफळ काय आहे, ते बाजूचा स्क्वेअर राहते. आता बाजू किती आहे, 7.7 दिलेला आहे, खाली काय 10. याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर काढायचा. आता आपल्याला काय 77चा स्क्वेअर काढायचा असला तर कसा काढायचा बघा, 77चा स्क्वेअर काढायचा आहे. मग काय करायचं, याच्यात मनातून रेस करायचा. 7चा स्क्वेअर 49, 7चा स्क्वेअर 49, एक घर सोडून द्यायचा. 7 7 49, याचा गुणाकार करून टाकायचा. 7 दुणे 14, 7 7 49, 49 दुणे किती होते 98. 98 काय करायचं, याच्यातनी प्लस करून टाकायचे. ठीक आहे, 9 एक घर सोडून प्लस करून टाकायचं. 9 8 4 12, 9 9 किती होतं 18 आणि 1 19 आणि 4 आणि 1 5. मग आपल्या इथं 77चा स्क्वेअर किती आलेला आहे, 59 29 आणि 10चा स्क्वेअर किती होते 100. ठीक आहे, तर आता याला भाग देऊन द्यायचा. याला भाग दिला तर आपला आन्सर किती आला आहे 100. इथं काय 2 शून्य आहे तर 2 घर सोडून पॉईंट देऊन द्यायचं. इथं 100 कॅन्सल झालं. मग आपला आन्सर किती आला 59.29 चौरस सेंटीमीटर. हे आलं आपलं आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 14वा, एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे म्हणते. तर का बघा, चौरसाची परिमिती हे काय झालं, चौरसाची परिमिती काय राहते 4a राहते. काय राहते 4a राहते. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 60 सेंटीमीटर दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. क्षेत्रफळ काय राहते बाजूचा स्क्वेअर राहते.
ठीक आहे, बाजूचा स्क्वेअर. आता बघा 4a ची व्हॅल्यू किती आहे 60, तर याला 4ने इथं भागून द्यायचं. 4 1 4, 4 5 20, तर मग याची व्हॅल्यू किती आली 15 आली, म्हणजे बाजूची व्हॅल्यू किती आली आपली 15 आली. मग आता काय करायचं इथं 15चा स्क्वेअर करायचा. 15चा स्क्वेअर केल्यावर किती येते आन्सर आपला मग 225 चौरस सेंटीमीटर. याला आपलं 225 चौरस सेंटीमीटर. काय 15वा क्वेश्चन आहे. एका देशाचे संपूर्ण क्षेत्रफळ किती आहे म्हणते 50,000 चौरस किलोमीटर आहे असेल आणि त्या देशाचे एकूण 20 राज्य असतील तर त्या राज्याची सरासरी क्षेत्रफळ किती म्हणते. आता काय करायचं, जवळ असं आपल्याला विचारलात काला एकूण संपूर्ण देशाचं एकूण क्षेत्रफळ घ्यायचं किती आहे 50,000. किती आहे 50,000 आहे, त्याला 0 0 0 आणि नंतर काय दिलेलं आहे आपल्याला त्याचे एकूण राज्यांना काय करायचं मग याला भागून द्यायचं. एकूण राज्य किती आहे 20, 20नं भागलं तर आपलं आन्सर किती येणार मग बघा 0 0 कॅन्सल झालं. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, उरले किती 2 0. मग आपलं आन्सर किती आहे 2500. किती आलं 2500 चौरस किलोमीटर. चौरस किलोमीटर हे आपलं आहे आन्सर. किती सरासरी आहे मग त्याची सरासरी क्षेत्रफळ आहे 2500 चौरस किलोमीटर. आपला 16वा क्वेश्चन आहे. एका चौरस मैदानाचे क्षेत्रफळ 1296 चौरस मीटर आहे तर त्याची एक बाजू किती मीटरची असेल म्हणते. आता डायरेक्ट विचारलं आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलं आहे चौरसाचे म्हणजे ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 1296 चौरस सेंटीमीटर. एका दिलेलं आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. आपल्याला विचारला काय बाजू, तर काय करायचं मग आता याचा हा 1296 कायचा स्क्वेअर येते ते काढायचं. म्हणजे ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 96, तर आपल्याला काढायची काय फक्त एची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपल्याला 1296 हा कशाचा स्क्वेअर आहे तेच पाहायचा आहे फक्त. मग आता 1296 कायचा स्क्वेअर येते तर काढायचा आपल्याला बघा 1296 काढायचा. बघायचा आता 6 कोणत्या स्क्वेअरच्या नंतर येते 1 ते 4च्या वर्ग 16 आणि 6चा स्क्वेअर काय येते 36. हे लिहून घ्यायचे 6 इथं असे 6 म्हणणार इथं काय लिहा 4चा स्क्वेअर म्हणजे 4 लिहून घ्यायचा आणि 6चा स्क्वेअर इथं 6 लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता हे 2 घरं पकडायचे. आता 12च्या पहिले कायचा स्क्वेअर येते 3चा स्क्वेअर येते. 3चा स्क्वेअर किती येते 9, तिथं 3 असे लिहून घ्यायचे. आता हे 3चा स्क्वेअर येते तर मग आता 3च्या समोरचा अंक काय 4, 4नं गुणाचं 3 चौक 12. आता बघायचं 12पेक्षा ह्या संख्यापेक्षा ही संख्या मोठी आहे की लहान आहे बरोबर आहे. तर मग आपण संख्या कोणती घेणार आहे मोठी संख्या घेणार आहे म्हणजे 36 घेणार आहे. मग हा कशा स्क्वेअर आहे 1296 36चा स्क्वेअर आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे 36 सेंटीमीटर. ठीक आहे. सतरावा क्वेश्चन आहे. जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला म्हणते काय म्हणते क्वेश्चन, एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला तर चौरसाची एक बाजू 22 सेंटीमीटर असते तर पुन्हा ती वाकवून तिचे वर्तुळ तयार केले तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल म्हणते. बघा हा काय होता एक तार होता. हा तार होता म्हणजे हा ताराला आपण वाकवला असा चौरसामध्ये याला काय केलं रूपांतर केलं म्हणते. तर मग चौरसाची एक बाजू किती आली 22 सेंटीमीटर आली. किती आली 22 सेंटीमीटर एक बाजू आली. तर मग काय म्हणते आपल्याला याचंच म्हणते आपण ना ह्याच याचं ताराचं रूपांतर म्हणजे हे चौरस झालेलं आहे ह्या ताराचं रूपांतर कायच्यात केलं म्हणते आपण वर्तुळामध्ये केलं. कायच्यात केलं वर्तुळामध्ये केलं. तर वर्तुळाची आपल्याला काय विचारलेलं आहे त्रिज्या किती आहे म्हणते. म्हणजे आपल्याला काय विचारलं आरची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर नेहमी लक्षात ठेवा. आता काय आहे 22 सेंटीमीटर आहे. आता हे परिमिती काय राहते याची परिमिती आणि याची परीघ हे काय राहते बरोबर राहते. ठीक आहे. परिमिती आणि हे परीघ बरोबर राहते. आता याची परिमिती किती येते 4a राहते म्हणजे 22 काय राहते याची परिमिती 4a.
एची व्हॅल्यू किती आहे म्हणजे 22 सेंटीमीटर. हे काय आले याची परिमिती, आणि याची परिमिती काय राहते 2πr हे काय म्हणते बरोबर आहे म्हणते. आता बघा, आता मग आपल्याला आरची व्हॅल्यू निघून जाते. पायची व्हॅल्यू काय असते, पायची व्हॅल्यू असते 22 काय असते 7 असते. पायची व्हॅल्यू काय असते 22/7. आरची व्हॅल्यू काढायची. आता भाग द्यायचा. 22 न 22 कॅन्सल झाले, 2 न 2, 2 1 2, 2 2 4. आता हे 7 इकडे जाते, आर इकडे आल्यावर हे 7च्या इकडे खाली येते, हे गुन्हेला काय होते 2. तर मग आपले आरची व्हॅल्यू किती आली 14. म्हणजे त्रिज्या किती आहे मग वर्तुळाची 14 सेंटीमीटर. ठीक आहे, ॲन्सर किती आहे मग आपलं 14 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे. काय म्हणते 37 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर आहे म्हणते. तर बघा, सदोतीस चौरस मीटर, 37 चौरस मीटर बरोबर किती सेंटीमीटरच्या बरोबर आहे. किती म्हणजे सेंटीमीटर, किती चौरस सेंटीमीटर आहे, किती चौरस सेंटीमीटर आहे म्हणते. सेमी आहे म्हणते. ठीक आहे. तर बघा, आता काय करायचं अशा वेळेस, आता मीटरमध्ये आहे तर आपल्याला काय करायचं चौरस सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कायच्यात करायचं आहे चौरस सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करायचं अशा वेळेस, काय करायचं 37ले काय करायचं 10ची पॉवर 4 गुणून टाकायचं. ठीक आहे. चौरस सेंटीमीटरमध्ये विचारलं तर काय करायचं 37ले 10ची पॉवर 4 गुणून टाकायचं. मग उत्तर किती आहे आपलं 37 गुणिले 10ची पॉवर किती आहे 0 0 0 0. ॲन्सर किती आलं मग आपलं 37 0 0 0 0. ठीक आहे, हे आलं आपलं ॲन्सर. एकोणीसवा क्वेश्चन आहे. चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ होईल म्हणते. ठीक आहे. आता काय राहते चौरसाची बाजू आपण 20% वाढवू आणि क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ होईल म्हणते. तर हेच विचारलं. आता काय, आता 20 आहे, 100वर किती टक्के वाढले म्हणते 20% वाढले. तर याची व्हॅल्यू किती आली 20 × 20, 20 किती 100. म्हणजे काय होऊन राहिले 5/6 होऊन राहिले. किती होऊन राहिले 5/6 होऊन राहिले. आता बाजू काय राहते हे राहते, चौरस क्षेत्रफळ काय राहते a² राहते. इथं काय एची व्हॅल्यू किती दिली 5 दिली. आता a² व्हॅल्यू म्हणजे याचा स्क्वेअर होणार, 5चा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर. किती 5चा स्क्वेअर किती होते 25 होते, 6चा स्क्वेअर किती होते 36 होते. ठीक आहे. 25वर किती वाढून आले मग, किती वाढून आले 25वर 9 वाढून आले. किती वाढून आले 25वर 9 म्हणून 11 वाढून आले. किती वाढून आले 11. 25वर 11 तर 100वर किती वाढणार हेच काढायचं. 25 × 25, 25 × 100 म्हणजे किती पर्सेंट वाढणार आहे ते 44%. ठीक आहे. किती पर्सेंट वाढणार आहे 44%. आपला 20वा क्वेश्चन आहे. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौरस मीटर असून मैदानास 2 पदरी तोरेचे कुंपण करायचे आहे तर किती मीटर तार लागेल म्हणते. ठीक आहे. आता काय म्हणते हा एक चौरस आहे म्हणते आणि याचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते 196 मीटर आहे. किती आहे 196 चौरस सेंटीमीटर आहे म्हणते याचे क्षेत्रफळ. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे एवढं आहे म्हणते. आता काय म्हणते ह्या चौरसाले म्हणते 2 पदरी असे म्हणते, एक आणि एक असे 2 पदरी म्हणते कुंपण करायचे आहे म्हणते. म्हणजे चारी बाजूने आपल्याला काय करायचं आहे याले घेरायचं आहे म्हणते. तर आपल्याला
तर किती मीटर तार लागेल म्हणते ह्या चारी बाजू घेराले. तर बघा अशा वेळेस काय करायचं, आता पहिले काय करायचं, बाजू काढून घ्यायची. चौरसाचं क्षेत्रफळ काय राहते, ए स्क्वेअर राहते. काय राहते, ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, 196 चौरस सेंटीमीटर आहे. तर एची व्हॅल्यू किती येणार, म्हणजे आपली बाजूची व्हॅल्यू किती येणार, मग याचा अंडर रूट येऊन जाणार, म्हणजे किती, 14 सेंटीमीटर. म्हणजे आपली याची बाजू किती आलेली आहे, 14 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. आता काय म्हणते येले, 2 पदरी आपल्याला कुपन करायचे आहे. तर त्या 2 पदरीची आपल्याला किती तार लागेल म्हणते आपल्याला. तर बघा आता अशा वेळेस काय करायचं, आता पहिले काय करायचं, याची चौरसाचं काय काढायची, परिमिती काढून घ्यायची. किती काढायची, परिमिती. आता आपली भुजा परिमिती काय राहते, 4a राहते. परिमिती काय राहते, 4a राहते. हे राहते परिमिती. ठीक आहे. आता काय करायचं, 4a ना आता आपली त्रिज्या किती आहे, त्रिज्या म्हणून आपली बाजू किती आहे, 14 सेंटीमीटर. 14 सेंटीमीटरले 4 गुणून टाकायचं. किती आलं मग हे, 14 गुणिले 4. आता काय म्हणते, आपल्याला 2 पदरी कुपन लावायचे आहे म्हणते, 2 आणखी गुणून टाकायचं. आता किती येते, 14 दुणे किती, 28. 28 गुणिले 4 किती होते, 112. तर मग आपल्याला किती मीटर तार लागेल, 112 मीटर. ठीक आहे. हे आलं आपलं ॲन्सर. ठीक आहे.